Hello all, welcome to my channel. So today we are going to start practice set 10 of 6th standard. Okay, what is ask? Addition. आता हे आपल्याला फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करायचे आहे. हे काय आहेत? हे मिक्स नंबर्स आहेत. हे मिक्स नंबर म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत. हे मिक्स नंबर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर ह्याचे दोन मेथड आहेत ॲडिशन करायच्या. तर मी दोन्ही मेथड तुम्हाला करून दाखवणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही एक्झाममध्ये करा. कारण एक्झाममध्ये असं काही कुठे कधी विचारत नाहीत की मेथड 1ने सॉल्व करा किंवा मेथड 2ने सॉल्व करा. तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्हाला जी योग्य वाटेल त्या मेथडने तुम्ही करा. मी तुम्हाला दोन्ही मेथडने सॉल्व करून दाखवते. आता इथे पहिल्या ह्याच्यात काय येणार आहे? फर्स्ट मेथडमध्ये जी तुमच्या बुकमध्ये दाखवली आहे, हे 6 + 2 हे दोन्ही ॲड करायचे आणि मग 1 + 3 + 1 + 3. सो मेथड 3मध्ये 1मध्ये काय येणार आहे? = 6 + 2 + 1/3 + 1/3. तर इथे 6 + 2 इथे 8 झालेले आहेत आणि हे 1/3 1/3 डिनॉमिनेटर सेम आहेत. सो हे काय झालं आहे? +2/3. ठीक आहे. ह्याचा आपल्याला असा आन्सर मिळालेला आहे. सो हे 8 2/3 असं लिहिताना आपण आन्सर लिहिणार आहे. आता मेथड 2मध्ये काय करायचं आहे? मेथड 2मध्ये हे 6 1/3 + 2 1/3 तर ह्याचे मिक्स नंबर करून घ्यायचे आधी. सो हे कसं करणार आहे? 6 × 3 + 1/3 + 2 × 3 + 1/3. सो 6 × 3 = 18 + 1 19/3 + 2 × 3 = 6 + 1 7/3. So is equal to 26/3. आता हे 26/3 कसं काढणार आहे आपण आन्सर? फ्रॅक्शनमध्ये 26/3. सो 3 किती येईल? 3 8 × 24. सो इथे रिमाइंडर आली आहे 2. तर आपण कसं केलं होतं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण कसं लिहायचो? कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. आलं आहे आपलं हे सेम आन्सर दोन्हीचे. तर तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही करा. पण शक्यतो सगळेजण हीच मेथड वापरतात सॉल्व करताना. आपण आता सेकंड प्रॉब्लेम घेऊया सॉल्व करायला. 1/4 + 3 and 1/2. तर आता मेथड 1ने इथे सॉल्व करूयात आपण. 1 + 3 आणि 1 हे प्लसच येणार आहे मध्ये +4 + 1/2. आता हे 3 + 1 काय येणार आहे? 4. पण आता इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. इथे 2 आणि 4 आहे. सो आपल्याला इथे 4 करून घ्यायला लागेल. सो इथे काय करायला लागेल? 1/4 + 2 × 1/2 × 2. सो इज इक्वल टू 4 + 1/4 + 2/4. आता तुम्हाला याची ॲडिशन करता येईल कारण डिनॉमिनेटर सेम आलं आहे. सो 4 2 + 1 इज 2 + 1/4. सो इज इक्वल टू 4 3/4. हे आपलं फायनल आन्सर आलं आहे. आता मेथड 2ने करूयात आपण. मेथड 2ने करूयात. मेथड 2ने लिहून घेऊया प्रॉब्लेम. 1 and 4 + 3 and 1/2. सो 4 × 1 + 1/4 + 2 × 3 + 1/2. हे ह्याचा मल्टिप्लिकेशन +1 डिवायझर खाली येणार आहे. सो 4 × 1 इज 4 + 1 5/4 + 6 + 1 इज 7/2. आता इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. सो इथे आपल्याला परत इथे 2ने मल्टिप्लाय करायला लागणार डिनॉमिनेटर सेम करायला. सो 5/4 असंच राहणार + 7 × 2/2 × 2. सो 5/4 + 14/4. सो 14 + 5 किती येणार आहे? 19/4. सो 19/4 आपण जेव्हा सॉल्व करू तेव्हा कसं येणार आहे? 4 4 × 16 4 5 × 20. सो 4 4 × 16 येणार आहे इथे. सो इथे किती राहणार? रिमाइंडर 3. सो आपला आन्सर कसा असणार आहे? कोशंट, रिमाइंडर अपॉन डिवायझर. सो दोन्ही आन्सर सेम आलेले आहेत. ठीक आहे. कळलेलं तुम्हाला? खूप मुलांना ही मेथड सोपी वाटते. पण बऱ्याचदा प्रॉब्लेम सॉल्व करताना काय होतं? हे ॲडिशनमधला हा 4 जेव्हा हे खूप मोठं येतं ह्या साईडचं सॉल्व करायला या ब्रॅकेटमधलं, तेव्हा बरेच जण हे ॲड करायचं विसरून जातात इथे आणि मग आन्सर चुकतं. हे पेपर चेक जेव्हा मी केलेत मुलांचे पेपर चेक तेव्हा हे मी खूप ऑब्झर्व केलं की हे ॲडिशन करताना मुलं हे विसरून जातात इथे.
आणि फक्त हे इथे ह्याचा आन्सर येतात. सो शक्यतो ही मेथड यूज करा. मेथड काय आहे आपलं 5 1/5 + 2 and 1/7. ओके. सो दोन्ही मेथडनी आम्ही तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. ओके. मेथड 1 and मेथड 2. सो मेथड 1 काय असणार आहे 5 1/5 + 2 and 1/7. सो इज इक्वल टू 5 + 2 1/5 + 1/7 इज इक्वल टू 7 प्लस, आता इथे डिनॉमिनेटर सेम आहेत का नाही, सो आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. ठीक आहे. सो 7 × 1/5 × 7 + 1 × 5/7 × 5. सो 7 + 7/35 + 5/35 इज इक्वल टू 7 + 12/35. सो 7 12/35 असा आन्सर आलेला आहे आपला. तर मेथड 2नी बघूयात 5 1/5 + 2 and 1/7. सो 5 5 जा 5 × 5 + 1/5 + 2 × 7 + 1/7. So is equal to 25 + 1 is 26/5 + 14 + 1 is 15/7. आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 26 × 7/5 × 7 + 15 × 5/7 × 5. तर आता हे मी 26 × 7 ओके हे मी मागे करून बघितलं. ह्याचा आन्सर आला आहे 182/35 + 75/35. सो इज इक्वल टू 182 + 75/35 इज इक्वल टू 257/35. तर आता इथे 257ला आपण जेव्हा 35ने डिवाइड करू तेव्हा 35 7 जा 245. तर हे परत आन्सर कसं येणार आहे आपलं कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. आलेले दोन्ही आन्सर सेम. तर लास्ट वन करूयात आपण 4th 3 and 1/5 + 2 and 1/3. तर इथे 3 + 2 1/5 + 1/3. सो इज इक्वल टू 5. हे मध्ये प्लस द्यायला विसरू नका. 5 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय येईल 3 + 5/15. सो 5 + 8/15. सो आन्सर काय आलं आहे 5 8/15. ठीक आहे. आता सेकंड मेथडने करूयात 3 and 1/5 + 2 and 1/3. सो इज इक्वल टू 5 × 3 + 1/5 + 2 × 3 + 1/3. सो इज इक्वल टू 15 + 1 is 16/5 + 6 + 1 7/3. इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल 16 × 3/5 × 3 + 7 × 5/3 × 5. सो हे काय येणार आहे 48/15 + 35/15. सो इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 83/15. तर हे डिव्हिजन करून बघूयात आपण इथे साईडला 83/15. सो 15 5 जा 75. सो इथे किती राहिले 8. सो फायनल आन्सर आपलं काय येणार आहे कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. ठीक आहे. हे आलेलं आहे. आता आपण पुढचं सबट्रॅक्शनचे सम सॉल्व करूयात. ओके चला सबट्रॅक्शनचं आपलं पहिलं सम काय आहे 3 and 1/3 - 1 and 1/4. तर आपण फर्स्ट मेथडने सॉल्व करूयात आधी. सो फर्स्ट मेथड काय आहे इथे 3 - 1 हे कॉमन बाजूला घ्यायचं आहे. आता इथे मध्ये काय येणार आहे आपलं मायनस आहे. इथे जरी मायनस आहे तर तुम्हाला इथे मायनस घ्याल तुम्ही, पण आपल्याला 1/3 ला साईन काय आहे प्लस आहे.
सो आपल्याला हे प्लसच घ्यावं लागणार आहे, मायनस घ्यायचं नाही. सो 1/3 आणि मग 1/4ला साईन काय आहे मायनस, मग ते -1/4 इथे कॅरी करायचं. सो 3 - 1 इज 2 प्लस इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. सो 4 - 3 इज अपॉन 12. सो 2 हे काय येणार आहे, 4 - 3 इज 1. सो प्लस 1/12. सो 2 1/12. दिस इज आवर फायनल आन्सर. आता सेकंड मेथडने आपण सॉल्व करूयात. 3 and 1/3 - 1 and 1/4. सो इज इक्वल टू 3 × 3 + 1/3 मायनस 4 × 1 + 1/4. हे मायनस साईन इथे आहे, सो इथे प्लसच घ्यायचं आहे, इथे मायनस घ्यायचं नाही. सो इज इक्वल टू 9 + 1 इज 10/3 मायनस 4 × 1 इज 4 + 1 5/4. सो आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल आपल्याला. सो 10 × 4/3 × 4 मायनस 5 × 3/4 × 3. सो 40/12 मायनस 15/12. आता इथे हे दोन्ही सेम आलेले, सो सबट्रॅक्शन करून टाका ह्याची. सो हे आलेलं 25/12. आता 25ला डिवाइड करा 12नी. 12 1 जा 12, 12 2 जा 24. सो रिमाइंडर किती आलेली आहे 1. सो आन्सर काय येणार आहे, कोशंट, रिमाइंडर, डिवायझर. आलंय, सेम आन्सर आलंय. आता पुढचे जे सम आहेत ते मी तुम्हाला फक्त या सेकंड मेथडनेच दाखवणार आहे. तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर तुम्ही ही नक्की करा, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल जर मी दोन्ही मेथडनी परत सगळे पुढचे करत बसले तर, कारण पुढे अजून वर्ड प्रॉब्लेम्स पण आहेत 3. सो सेकंड आहे 5 and 1/2 - 3 1/3. सो सेकंड मेथडनीच मी करते आहे, सेकंड मेथडनी. सो इज इक्वल टू 5 × 2 + 1/2 मायनस 3 × 3 + 1/3. 5 2 जा 10 + 1 11/2 मायनस 3 3 जा 9 + 1 10/3. सो हे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 11 × 3/2 × 3 मायनस 10 × 2/3 × 2. सो 33/6 मायनस 20/6. सो हे आलं 13/6. 13/6ला डिवाइड करून घ्या 13ला 6नी. 6 2 जा 12. सो रिमाइंडर आली 1. सो आन्सर कसं येणार आहे, कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. आलं आहे. तर आपण थर्ड सॉल्व करूया. सेवन and 1/8 - 6 and 1/10. तर हे मेथड 2नी सॉल्व करतोय आपण. सो 7 × 8 + 1/8 मायनस 10 × 6 + 1/10 इज इक्वल टू 57/8 मायनस 61/10. आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 57 × 10/8 × 10 मायनस 61 × 8/10 × 8. सो हे आहे 570/80 मायनस 61 × 8 मी करून ठेवलं आहे आधीच 488/80. सो हे आता सबट्रॅक्ट करा. 570 मायनस 488/80. सो आन्सर इज 82/80. आता 82ला डिवाइड करा 80नी. 82 डिवाइड बाय 80. सो 80 1 जा 80च येईल आणि रिमाइंडर येणार आहे 2. सो आन्सर कसं येणार आहे, कोशंट, रिमाइंडर अपॉन डिवायझर. तर फोर्थ वन 7 and 1/2 minus 3 and 1/5. So 7 × 2 + 1/5 minus 5 × 3 + 1/5. हे तुम्हाला येत नसेल तर याची सारखी प्रॅक्टिस करा. सेम प्रॉब्लेम सारखे सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. 15/5 minus 16/5. सॉरी इथे 2 आहे. सॉरी 2. ओके. सो परत क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल आपलं. 15 × 5
upon 2 into 5 minus 16 into 2 upon 5 into 2. So 75 upon 10 minus 32 upon 10. So 75 minus 32 upon 10. The answer आला आहे 43 upon 10. सो 43ला परत डिवाइड करा 10नी. 10 4 जा 40. इथे किती उरली रिमाइंडर 3. सो आन्सर कसा येणार आहे कोशंट रिमाइंडर डिवायझर. ठीक आहे, कळलेलं आहे सगळ्यांना हे. आता आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊयात पुढचा. ओके, आता आपला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघा. सुयश बॉट 2.5 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3.5 kg. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर. म्हणजे पहिलं काय करायचं आपल्याला की दोघांनी मिळून एकूण किती साखर आणली, शुगर आणली, ते आपल्याला आधी कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर kg हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. म्हणजे तुम्हाला प्रश्न कळला का, आधी आपल्याला ह्या दोघांनी किती मिळून शुगर आणली आहे, साखर आणली आहे, ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मग ते कॅल्क्युलेट झाल्यावर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे. ती साखर जेवढे किलो येईल तर 1 किलो साखर किती रुपयाला मिळाली त्यांना 32 रुपयाला. सो 32 रुपीजला. सो ते जे काय आपला आन्सर येईल ॲडिशन करून ह्या दोघांची, त्याला आपण 32नी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे मग त्यांनी किती रुपये पैसे दिले दुकानदाराला ते आपल्याला कळेल. ठीक आहे, सो पहिले आपण बघूयात सोल्युशन. शुगर बॉट ऑल टुगेदर किती असणार आहे इज 2.5 प्लस 3.5 kg. तर आता ह्याचं सिम्पल सोल्युशन कसं करायचं आहे 2 + 3 1/2 + 1/2. आता ही मेथड तुम्ही कधी वापरायची जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतील, तेव्हा हे आन्सर पटकन मिळतं आपल्याला. सो 2 + 3 = 5 ते प्लस 1/2 आणि 1/2 म्हणजे किती येणार आहे 1 येणार आहे. कारण 1/1 + 1 = 2. 2/2 इज ऑलवेज 1. जो नंबर न्यूमरेटरला असतो, जो सेम नंबर डिनॉमिनेटरला असेल तर त्याचा आन्सर काय येतं कुठलं पण कधी पण 1. सो हे काय झालं 6 kg याचा आन्सर आला आहे आपलं. तर आता 6 kg शुगर त्यांनी टोटलमध्ये आणली आहे. तर आता ती किती रुपयाला आणली, तर अमाऊंट स्पेंट, मी इथे जर सॉल्व करून दाखवते साईडला. अमाऊंट स्पेंट इज इक्वल टू 6 × 32 इज ₹192. म्हणजे 192 रुपीज खर्च करून त्यांनी 6 kg शुगर आणली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आराधना grows potatoes in 2/5 part of her garden, greens in 1/3 part and brinjals in the remaining part. म्हणजे टोटल समजा प्लॉट आहे तिचा गार्डन, त्याच्यामध्ये 2/5 पार्टमध्ये काय तिने प्लांट केलं आहे पोटॅटोज. त्याच्यानंतर 1/3 पार्टमध्ये काय प्लांट केले ग्रीन व्हेजिटेबल्स, आणि उरलेल्या पार्टमध्ये तिने ब्रिंजल्स प्लांट केलेत. तर ऑन हाऊ मच हर प्लांट डिड शी प्लांट ब्रिंजल्स. म्हणजे ह्या दोघांचं आपल्याला माहिती आहे. तर ब्रिंजल्स किती त्यांनी प्लांट केले, किती फ्रॅक्शनमध्ये कसं आन्सर आणायचं आहे ते आपण बघूयात. ओके, पहिले आपण काय करायचं आहे टोटल पोटॅटो आणि ग्रीन्स त्याचा आधी आन्सर काढून घेऊयात. सो सोल्युशनमध्ये टोटल ऑफ द प्लांट फॉर पोटॅटोज अँड ग्रीन्स ऑफ द प्लॉट इज 2/5 + 1/3. ठीक आहे, तर ह्याचा सोल्युशन आधी काढून घेऊयात आपण. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल कारण डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. सो 2 × 3/5 × 3 प्लस 1 × 5/3 × 5. सो हे आले 6/15 प्लस 5/15. सो इज इक्वल टू 11/15. म्हणजे 11/15 पार्टमध्ये गार्डनच्या तिने पोटॅटोज आणि ग्रीन्स प्लांट केलेत. आता उरलेल्या पार्टमध्ये तिने काय केलं आहे ब्रिंजल प्लांट केले. सो नाव पार्ट ऑफ द प्लॉट फॉर ब्रिंजल लेफ्ट किती उरला आहे, म्हणजे एकच गार्डन आहे. त्यामुळे काय घ्यायचं आहे आपण 1 मायनस काय 11/15. म्हणजे ह्या टोटल गार्डनमधनं 11/15 हा आपण मायनस केला तर आपल्याला ब्रिंजलचं मिळणार आहे. ब्रिंजल किती ह्याच्यात प्लांट झाले आहे ते कळणार आहे. सो इथे आता 1 म्हणजे इथे डिनॉमिनेटर पण काय आहे 1. सो अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 15 × 1/15 - 11/15.
So is equal to 15 minus 11 upon 15 is equal to 4 upon 15. सो आन्सर मिळालं आपल्याला 4 upon 15 पार्टमध्ये तिने ब्रिंजल प्लॉट केलं. therefore 4 upon 15 पार्ट ऑफ द प्लॉट शी प्लांट्स ब्रिंजल. तर थर्ड वन बघूया, लास्ट वन. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये ना इथे स्टार करून दिला आहे. का तर त्यांना वाटतं तो अवघड आहे मुलांना सोडवायला, पण जर तुम्ही प्रॉब्लेम नीट रीड केला आणि सॉल्व केला तर काही अवघड नाही. हे असे मार्क 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला येतात, पण मुलं एवढं मोठं बघूनच, हे एवढं मोठं प्रॉब्लेम बघूनच सोडून देतात. पण तसं नाही करायचं, नीट प्रॉब्लेम वाचा. इथे बघा, संदीप फिल्ड वॉटर इन 4/7 ऑफ ॲन एम्प्टी टँक. म्हणजे जो एम्प्टी टँक आहे एक, त्याच्यात त्यांनी किती पार्ट 4/7 त्यांनी वॉटर फिल केलं. आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4 पार्ट मोर ऑफ द सेम टँक. त्याच टँकमध्ये रमाकांतने एवढं पाणी टाकलं 1/4. देन उमेश यूज्ड. आता हे उमेशने काय केलं आहे, पाणी टाकलं नाही आहे, त्यांनी ते काढून घेतलं. त्यांनी किती यूज केलं आहे, 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर टू द गार्डन. म्हणजे त्यांनी झाडांना पाणी द्यायला त्यांनी 3/14 पार्ट त्यांनी काय केलं आहे, पाणी यूज केलं आहे. मग इफ द टँक हॅज मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर्स, हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. म्हणजे आपलं पाणी शेवटी किती उरलं आहे टँकमध्ये ते काढायचं आहे. तर त्याच्याकरता आधी आपण काय करायचं, तर बघा सोल्युशन बघा काय येणार आहे, सिम्पल येणार आहे. पहिले संदीपने किती फिल केलं वॉटर, संदीप फिल्ड, प्लस नंतर कोणी फिल केलं आहे, रमाकांत फिल्ड, मायनस काय येणार आहे, उमेश यूज्ड. म्हणजे उमेशने हे पाणी यूज केलं आहे. ठीक आहे, तर आपला आता प्रॉब्लेम कसा येणार आहे, 4/7 प्लस रमाकांतचं किती आहे, 1/4 मायनस 3/14. ठीक आहे, तर आता आपण हे प्लस, हे दोन्ही प्लसच्या आधी सॉल्व करून घेऊयात आणि मग मायनस सॉल्व करूयात. सो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल. सो 4 × 4/7 × 4 प्लस 1 × 7/4 × 7 मायनस 3/14 असंच ठेवायचं आहे. याला आत्ता हातने लावायचं, ह्याला आपण नंतर सॉल्व करू. सो 16/28 प्लस 7/28. एकदम केलं तर तुम्हाला खूप कन्फ्यूज होईल. मायनस 3/14. सो 16 + 7 23/28 मायनस 3/14. आता इथे बघा, इथे 28 आहे, इथे 14 आहे. म्हणजे जर 14ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटर पण आपला किती येणार आहे, 28 येणार आहे. सो हे 23/28 असंच ठेवायचं आहे. मायनस 3 × 2/14 × 2. स्टेप बाय स्टेप सॉल्व करा म्हणजे सोपं जाईल. एकदम तुम्ही सगळं करायला घेतलं तर चुकेल. सो 23/28 मायनस 6/28. सो 23 - 6 इज 17/28. म्हणजे हे काय झालं आहे, हे पाणी उरलं आहे. सो 17/28 पार्ट ऑफ वॉटर लेफ्ट इन द टँक. ऑफ काय, कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर्स. कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर्स. त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे, टँकची 560 लिटर्स. आता तुम्ही बघा फ्रॅक्शनमध्ये तुम्ही शिकला असाल की ऑफ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठलं साईन येतं, मल्टिप्लिकेशन. सो 17/28 ऑफ 560. बरोबर, ऑफ म्हणजे ह्याच्यापैकी एवढं पाणी यूज केलं गेलं आहे. तर किती उरलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो 28 × 28 28 2 = 56 20 0 = 0. So is equal to 17 × 20 is equal to 72 = 34 and 0 = 0. 17 0 = 0. So therefore 340 liters of water is left in the टँक. कळलेलं आहे सगळ्यांना? एकदा परत समजून सांगते. संदीपने फिल्ड केलं आहे वॉटर, रमाकांतने फिल्ड केलं आहे.
आणि उमेशनी यूज केलं आहे. सो म्हणून इथे मायनस साईन आलं आहे. ठीक आहे, या दोघांचं प्लस, कारण ह्यांनी ॲड केलं आहे पाणी आणि ह्यांनी यूज केलं आहे. सो आधी आपण हे प्लसचं बॉडमास रूल आपला काय सांगतो, पहिले ॲडिशन करायचं मग सबट्रॅक्शन करायचं. सो आपण हे ॲडिशनचा प्रॉब्लेम आधी सॉल्व करून घेतला कुठपर्यंत, इथपर्यंत, आणि मग आपण सबट्रॅक्शनचा कसा करायला घेतला. म्हणजे सबट्रॅक्शन केलं आपलं हे आन्सर आलं. आणि इथे टोटल कॅपॅसिटी 560 होती, सो इंटू 560 केलं आणि हे आपलं आन्सर आलं आहे. ठीक आहे, कळलेलं आहे सगळ्यांना. जर कळलं नसेल तर परत एकदा हा प्रॉब्लेम सॉल्व करून बघा, पॉज करून हवं तर तुम्ही वेगळा प्रॉब्लेम सॉल्व करून बघा आणि मग नंतर व्हिडिओ बघा की आपल्याला ते आन्सर सॉल्व करता येतं आहे का आपलं. ठीक आहे, चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.